नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या रेल्वेच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आता आपण बघू शकतो की दिग्रजच्या स्टेशनवर तर मित्रांनो जे कामाची जे प्रगती आहे आणि हा जो आता ट्रक जातो आहे आणि यामध्ये मोठमोठ्या LR मशिनरी घेऊन जातो आहे, तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आता जे आपलं काम आहे तर ते दिग्रज स्टेशनवरील जे आहे मित्रांनो ते फायनल आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं। तर या सगळ्या आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सगळी परिस्थिती दाखवतो आणि कामाची जी सिच्युएशन आहे ती दाखवतो। मित्रांनो, हे आहे दिग्रजचं रेल्वे स्टेशन आणि दिग्रजच्या रेल्वे स्टेशनच्या याच्यामध्ये आज आपण आलेलो आहे। आज दिनांक 10 मित्रांनो 10 तारीख आहे आजची। आणि सध्या जे काम आहे आणि कामाची जी प्रगती आहे आज तुम्हाला मी सगळी दाखवतो। आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आजचा ब्लॉग मित्रांनो आपला 25वा ब्लॉग आहे आणि जे आहे तर रोज तर आपला एक अपलोड होतोच आहे। आणि यामध्ये सध्या हे आपण दिग्रजच्या स्टेशनच्या अगदी मधल्या भागातून मित्रांनो चालतो आहे। आणि सध्या आपण बघू शकतो की या सगळ्या याच्यामधलं पिचिंगची जे आहे तर ते पिचिंग वगैरे सगळं करण्यात आलेलं आहे। आणि हा आपला प्लॅटफॉर्म आहे या दोन्ही साईडनं। आणि हा प्लॅटफॉर्म आहे, यामध्ये 2 प्लॅटफॉर्म आहे, इकडलं या साईडनं आणि तिकडून जी आहे तर मित्रांनो तर आपण बघू शकता की जे मागं आपल्याला दाखवलं होतं मी काम, हा रेतीचा जो व्हिडिओ टाकला होता तर इथलं पिचिंगही मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। आणि शेवट आपण जे आता मागील 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता जो मुरुम वगैरे साईडला तिकडला मी तुम्हाला सांगितलं होतं की या साईडला जी आपल्या ट्रेनची रेल्वे स्टेशनची जे असं आडवा जो भाग असेल तर इथे आपण बघू शकतो की तो मुरुम देखील मित्रांनो त्या ठिकाणी आता त्याची दबाई झालेली आहे। आणि ते दिग्रजचं जे आपल्या शेड आहे, जे प्रवासी निवारा आहे मित्रांनो, तर ते आता हाकेच्या अंतरावर 300 मीटरवरती आहे। तिथली शूटिंग तुम्हाला मी आता दाखवणारच आहे। आणि आता ज्या ठिकाणी आपला हा प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठी जे आहे मित्रांनो, प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठी जो ब्रिज असतो तर त्यावरती हा या ठिकाणी ब्रिज बनतो आहे। आणि इथे हा म्हणजे याचं जे खोदकाम आहे किंवा ज्याला बेसमेंटचं काम म्हणतो आपण, तर ते 4 महिन्यापूर्वी आपल्याला इथले मी 2 व्हिडिओ याही स्पॉटचे बनवलेले आहे। तर 4 महिन्यापूर्वी याचं अगदी बेसमेंटचं काम आपल्याला सुरू झालं होतं। आणि इथून हा ब्रिज असेल आणि आपण बघू शकतो की त्याही साईडला तिकडनं जे आहे म्हणजे उजव्या साईड आणि या साईडला इथे मित्रांनो आपल्याला हे रेल्वेचा जो आपण वरून जाणार समजा या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर, तर त्यासाठी मित्रांनो हा ब्रिज असेल। आणि एकंदरीत मग आता याच्या मागे त्या साईडला उजव्या साईडला आपल्या दिग्रजची पार्किंग असेल। आणि यासाठी जे बघू शकतो आपण की हा इथला आपला दुसरा व्हिडिओ आहे। आणि कामाची जी क्वालिटी आहे मित्रांनो, गज वगैरे, तर ती आपण बघू शकता की आता ते कशा पद्धतीनं म्हणजे याच्या कड्यालाही 16चा गज आहे। आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हे काम हेवी कन्स्ट्रक्शन असल्यामुळं मित्रांनो थोडा याला वेळ लागत आहे। आणि याच्यामध्ये आता हे पिचिंग याचं पण आता हे जे काही आहे म्हणजे याच्यामध्ये आता भरावा मित्रांनो भरण्यात येतो आहे। म्हणजे आता स्टेशनवरचं फायनल काम हे आता समाप्त होईल। आणि या साईडला मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की या डाव्या साईडपासून तर त्या उजव्या साईडपर्यंत म्हणजे तो तिकडं ट्रक जातो आहे, तुम्हाला दिसतही असेल त्या झाडापासून। तर ही जागा जी आहे आडवी मित्रांनो, तर अशी ही साधारणतः 1 किलोमीटर जागा असेल। म्हणजे तो जो आपल्याला ट्रक जाताना दिसत आहे ना, तर त्याच्याही समोर आपल्याला 100 ते 150 मीटर रेल्वेची जागा आहे। म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग आणि स्टेशनला पार्किंगची जागा असेल तर तो त्या भागात मित्रांनो आपल्याला असलेलं दिसतं। तर आता हे आपल्याला जे आहे तर प्लॅटफॉर्मवरती आपण आता येतो आहे, ज्या ठिकाणी प्रवासी निवारा बसेल। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या परिस्थितीमध्ये आता काल आपण बघितलं की हर्सुल स्टेशनवरती मित्रांनो पिण्याच्या पाण्याकरिता बोरिंग म्हणजे बोरवेल घेण्याचं काम देखील आपल्याला चालू असलेलं दिसतं। तर अशा ह्या सिच्युएशनमध्ये सध्या मित्रांनो हे काम आपलं सुरू आहे। आणि हा म्हणजे प्रोजेक्ट केव्हा सुरू होणार हा नेहमीचाच प्रश्न सगळ्यांच्या मनामधला। तर हे दिग्रज याच्यामधलं मित्रांनो काम आहे। रेल्वे आपल्या इकडं पहिल्यांदा येत आहे, बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी असतात त्या आपल्याला पण माहिती नसतात, तर म्हणून याला थोडा वेळ लागेल। हे आपल्या दिग्रजचं स्टेशन घर किंवा इतर ऑफिसेससाठी इतर स्टाफ जो असतो तर तो त्या ठिकाणी मित्रांनो
त्याचे ऑफिसेस असणार आहेत. हे आता आपण बघू शकता की या ठिकाणी आता आपल्या दिग्रजचं शेड जे आहे, ज्या ठिकाणी प्रवासी निवारा आहे, तर ते मित्रांनो आपल्याला बनत असताना आता दिसत आहे. ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. तर मित्रांनो ही आजची अपडेट. भेटूया. तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे आपण बघू शकतो. आता JCB वाले भाऊ पण आपल्या ओळखीचे झालेले आहेत. ह्या ठिकाणी आता काम आपलं असं दैनंदिन याच्यामध्ये चालू आहे. म्हणजे आपण दिग्रजच्या स्टेशनच्या याच्यामध्ये आहो आणि इथूनच पुसदच्या दुसऱ्या कंपनीचं काम सुरू होतं. परंतु आता तुम्हाला मी कामाची जी परिस्थिती आहे ती दाखवतो की आताच हे मोठी मशिनरी जे आहेत, ट्रक आहेत, हे दिग्रजचं आपल्या इथे पार्किंगची सुविधा मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. तर आता दैनंदिन अपडेट इकडं जे तुम्ही बघू शकता की आता हा ट्रक पण जो आहे तर तो ट्रक आणि त्या माध्यमातून म्हणजे कामाला इथं मशिनरीज आणि ट्रक लागणारं साहित्य हे आपल्याला म्हणजे दैनंदिन याच्यामध्ये असं 15-20 म्हणजे 200 मीटरवरही अंतर जास्त नाही, तिथे काही ना काहीतरी आपल्याला मित्रांनो काम सुरू असलेलं दिसतं.